ताई हं? आज अजून कोणीच आलं नाही. येतील. आज इथला पहिलाच दिवस आहे ना, लोकांना माहिती तर व्हायला पाहिजे ना. तरी पण ताई बोनी तरी व्हायला पाहिजे होती. हो, व्हायला पाहिजे. होईल. आपण पण थोडेसे पेशन्स ठेवायलाच पाहिजे. लगेच थोडी सगळं मिळतं. आता आपण वस्तीत काम करत होतो तेव्हा आपल्याला वाटलं तरी होतं का आपण इथे एवढ्या मोठ्या दुकानात येऊ? नाही ना. राहू द्या, सावकाश सगळं मिळेल. फक्त पेशन्स ठेवायला पाहिजे. आपण आपलं काम करत राहायचं बस. हो ना. ते पण बरोबरच आहे. ताई आ रेवती ताई आल्या बघा. रेवती किती उशीर म्हटलं, येते का नाही? आता तुझ्या दुकानात येणारच ना मी. असं नाही ग, तुला काम राहतं ना म्हणून म्हटलं. बर, तुला दुकान दाखवते. हे बघ, हे सगळे रॅक आहेत ना, त्या मालकांनीच दिलेत आपल्याला. पुढच्या बाजूला आपली सगळी प्रोडक्ट्स लावायची आणि मागल्या बाजूला आपल्या बायका निवडण्याचं काढण्याचं सगळं काम करतील. म्हणजे कोणालाच त्रास नको ना. मस्त आहे ग दुकान. हा, एक मिनिट. काय रेवती, हे काम तुझ्यासाठी गिफ्ट. बरं, मला जरा 2 गरम मसाल्याची पाकिट. तुला काम काऊन म्हणजे आता दुकानात आल्यावर बोनी नको व्हायला. ताई आलं आलं, आपलं पहिलं गिराईक आलं. रेवती ताई घेणार म्हणजे बघा कशी रांग लागते. त्यावेळेला पण आपला इंटरव्ह्यू रेवती ताईंनी घेतला होता आणि आपली बरकत झाली. रेवती ताई लक्की आहेत आपल्यासाठी. हो ना, मग द्या त्यांना. हे घ्या. किती झाले? 140 रुपये. एक. काही झालं तरी हिचं दुकान चालू द्यायचं नाहीये मला. 4 चौघात अपमान केलाय माझा. असं सोडणार नाही मी हिला. ताई आम्ही सामान लावून घेतो. हो. काय ग, गुरुनाथ येऊन गेला की नाही? आले होते ना, सकाळीच आले होते. मला इथे सोडलं आणि मग गेले ऑफिसला. रेवती, आज ती भैताड भेटली होती. ती आता रोजच दिसणार. खरंय. मला फक्त इतकंच वाटतं की हे पुन्हा जे घडलं ते पुन्हा घडू नये एवढंच वाटून राहिलं मला. बघ, हे बघ, आजच्या दिवशी हा विषय नको. बरं, बोल, कसं वाटलं दुकान? सॉलिड आहे, मस्त जागा मिळाली तुला. हो ना. हाय बघते. शनाया, तू अगं राहिलेलं सामान घ्यायला आले. लाज नाही वाटत तुला वर तोंड करून हे सांगायला? हा, घर सोडून निघून गेलीस तेव्हाही काही कळवलं नाहीस तू. तुला माहितीये मी किती काळजी करत होते तुझी. तू कुठे असशील, तुझं काय झालं असेल. पोलिसात जाणार होते मी तू हरवली म्हणून. बरं झालं त्या श्रेयसचा फोन आला मला की तुमचा कॉन्टॅक्ट झालाय. श्रेयस नाही, त्याला काय माहिती का कुठे? म्हणजे तुमचं काहीच बोलणं झालं नव्हतं का? नाही, आमचं बोलणं झालं होतं पण एवढं नव्हतं झालं. आमचं भांडण झालंय, सो मला राग आलाय त्याचा. सोड ना. म्हणजे तसंही आता मला माझं माझं जगायचं. काय चाललंय तुझं? शिफ्ट होते दुसरीकडे. कुठे? ईशाकडे. ईशाकडे कशाला? कशाला म्हणजे? माझी चॉईस. शनया, काही उत्तर देऊ नकोस मला. तुला चांगलंच माहितीये की ईशाच्या शेजारी राधिकाताई राहतात. तुला त्यांच्याच बिल्डिंग मध्ये राहायला का जायचंय? कारण मला दुसरी कुठलीच प्लेस अफोर्डेबल नाहीये, सो मी तिकडे चालले. तसं इथे राहायचा कंटाळा आलाय मला. हो का?
शनाया तुला इथे काय कमी होतं ग? नाही नाही, ते काहीच कमी नव्हतं मला अजिबातच. पण मला तुझ्या सतत टॉर्चरिंगचा ना कंटाळा आलाय. तुझे सततचे लेक्चर्स आणि सततचा संशय घेणं. सॉरी, पण मी इथे नाही राहू शकत. शनाया तुला माझं संशय घेणं दिसलं, माझं टॉर्चरिंग दिसलं. अगं पण त्या मागची माझी काळजी का नाही दिसली तुला? अगं तुझ्या चांगल्यासाठीच सांगत होते ना शनाया मी हे सगळं. तुझी काळजी वाटत होती म्हणून. एनिवे, तुला नाही राहायचंय ना इकडे, नको राहूस. पण तू दुसरीकडे कुठेही जा. तुला गुरुनाथच्याच बिल्डिंग मध्ये का राहायला जायचंय? अरे यार, त्याचा काय संबंध आहे? तो त्याच्या घरी राहणार आहे, मी माझ्या घरी राहणार आहे. मी नाही जाऊ शकत का माझ्या मैत्रिणीकडे राहायला? बरं ते सोड ना, चल ना, सोड हे सगळं. ऐक, थँक्स फॉर एव्हरीथिंग, बट मी निघते प्लीज. आणि तूही प्लीज आता असं बोरिंग लाईफ जगणं बंद करा. लूजन अप अ लिटल या. चल मी येते. अरे राधिका, काका कसं झालं दुकानाचं ओपनिंग? चांगलं झालं काका. काका पण मला आधी सांगा, काकू कशा आहेत, बऱ्या आहेत ना? नाही, तिची तब्येत अजून तशी बरी नाहीये, पण 2-3 दिवसांनी घरी सोडणार आहे. बरं, मग रात्री झोपायला जाते मी आणि डबाही घेऊन जाते. राधिका, अगं तू बोललीस हेच खूप झालं, आणि तसंच काही लागलं ना नक्की सांगीन, काही काळजी करू नकोस. चला वरती चहा मांडते तुमच्यासाठी. नाही राधिका, रागावणार नसलीस ना तर मला थोडंसं तुला विचारायचं होतं. काका विचारा ना. राधिका, ती मुलगी डायरेक्ट ईशाकडे कशी आली ग? मला सांग, इतके दिवस ती भक्ती मॅडम कडे राहत होती ना, मग डायरेक्ट ईशाकडे का आली? राधिका, ती अत्यंत लबाड मुलगी आहे, तू लक्षात ठेव. रागवू नकोस, पण गुरुनाथला तिच्यापासून थोडंसं लांबच ठेव. काका तुम्ही काही काळजी करू नका. या वेळेला मी तिच्याकडे पुरे लक्ष ठेवू. तिचा उद्देश काही असो, पण मी बेसावत नाही. तिनं काही नाटकं करायला सुरुवात केली ना तर तिला आपल्या सोसायटीतनं बाहेर काढीन. शाबास राधिका, मी आहे तुझ्या सोबत, काही काळजी करू नकोस. राधिका, मी पूर्ण लक्ष ठेवून आहे तिच्यावर. आपण दोघं जण ना तिला सळो की पळो करून सोडू. हॅलो, हा भक्ती मिस. हा राधिका ताई, तुम्हाला कळलं असेलच ना की शनाया तुमच्या शेजारी राहायला आली आहे. हो भक्ती मिस, तिचं तुमच्याशी काही भांडण गिंडण झालं का? अहो नाही, माझ्याशी काही भांडण नाही झालंय. त्या श्रेयस सोबत काहीतरी बिनसलं होतं आणि म्हणून घर सोडून निघून गेलेली. अहो पण नंतर त्या श्रेयसचा मला फोन आलेला की त्यांचा कॉन्टॅक्ट झालाय. पण मग ती परत ईशाकडे राहायला का गेली? मला ना काहीतरी गडबड वाटते राधिका ताई. कसली गडबड? अहो म्हणजे बघा ना, तिने श्रेयसकडे राहायला जायला हवं होतं की नाही, किंवा त्याच्या घराच्या जवळ, किंवा आईकडे पुण्याला. ती ईशाकडेच का राहायला गेली? मला तर काहीच कळत नाहीये राधिका ताई. तुम्ही प्लीज जरा तिच्यावर ना लक्ष ठेवा. हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी चांगलंच लक्ष ठेवलंय. बरं झालं तुम्ही फोन केला. आता पहा ना, हे तिला विसरायचा प्रयत्न करून राहिले, पण ही पोट्टी त्यांचा पिच्छा सोडतच नाही. हो ना, मलाही तसंच वाटतंय. तुम्ही काही काळजी करू नका, मी बघते. ठीक आहे.